कल्याण डोंबिवलीमधून जवळजवळ भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे 4 नगरसेवक जाण्याची शक्यता आहे। त्या 4 नगरसेवक स्वीकृत नगरसाठी जवळजवळ 70 ते 80 अर्ज आज माझ्याकडे आलेले आहेत। यामध्ये आमची कोर टीम बसून त्याच्यामध्ये विचार करेल, त्याच्यामधनं जे योग्य उमेदवार आहेत ते काढतील। त्यातनंसुद्धा जी कोर टीम जे ठरवेल ते स्वीकृत नगरसेवक म्हणून कल्याण डोंबिवलीमध्ये जातील। स्थायी समितीच्या चर्चा चालू आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष दादा आमचे रवींद्र चव्हाण साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची चर्चा चालू आहे। आमचं पक्षाचं असं मत आहे की महापौर शिवसेनेकडे आहे तर स्टँडिंग कमिटी आमच्याकडे असावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। शिवाय सभागृह नेता हे पदही आमच्याकडे असावं ही मागणी केलेली आहे। तर 2 दिवसामध्ये चर्चा होऊन ह्याचा निकाल लागेल। कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही आहे भाजपसोबत, काय वाटतं की स्थायी समिती असेल किंवा याच्यावरती आपल्याला काय मिळावं? या महिन्यामध्ये स्टँडिंग सदस्याची निवड होणार आहे। स्टँडिंग सदस्याबरोबर महिला बालकल्याण असो त्या सर्वच समित्या ज्या आहेत यांच्या लवकरच या ठिकाणी घोषणा होतील। लवकरच मीटिंग म्हणजे आज उद्या त्याची परिपत्रक निघेल आणि मीटिंगसुद्धा घोषित होईल। मात्र भाजपकडनं मागणी केली जाते की महापौर तुमचा आहे, स्थायी समिती आमच्याकडे देण्यात यावी। तुम्ही अशा काय मागण्या वगैरे केल्या आहेत का? भारतीय जनता पक्ष काय बोलते, या भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष मी नाही आहे। आमचे पक्षप्रमुख जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी कामं करतो। जर एकनाथ शिंदे साहेबांचा स्टँडिंग आमच्याकडेच असेल, त्यामुळे भारतीय जनता पक्ष काय बोलते ह्या आम्हाला मुद्दा महत्त्वाचा नाही। तुम्ही मागणी केली आहे का आमच्या? आपल्याला स्टँडिंग आम्हालाच भेटली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।